खरं तर हे जोडीदाराबरोबर मजा करण्याचं, संसार थाटण्याचं वय त्याचं. पण का कोण जाणे, अजूनही तो तितकासा उत्साही नव्हताच. सगळ्या मित्रांना आपापले बस्तान बसवताना पाहून तो अस्वस्थ व्हायचा. पण त्याच्या प्रथेप्रमाणे घर बांधून मग जोडीदार शोधण्याचा उत्साह त्याच्यात अजूनही आला नव्हता. कुणी याबद्दल छेडलं की लक्ष नसल्यासारखं करून तो हा प्रश्न टाळायचा. त्या दिवशीही असंच त्याचं उगीच इकडे तिकडे करणं चालू होतं. मात्र आजूबाजूला सगळेच एकदम आपापल्या कामात व्यग्र असल्याचे पाहून त्याला अजूनच कसंतरी वाटायला लागलं. एकटेपणाची भावना मनात घर करायला लागली. चला आता संसाराच्या तयारीला लागायलाच हवं. जवळपासचे ओळखीतले सगळेच संसाराच्या पाशात अडकत आहेत. वय आहे तोवर आपणही विचार करायला हवाच. तो स्वतःशीच पुटपुटला. एक जोडीदारीण शोधायला हवी हे खरंच, पण त्याआधी एक घरही हवं. घर बांधायचं म्हणजे कमी का कटकट असते. आपणही एखाद्या गुहेबिहेत राहत असतो तर काय छान झालं असतं. त्याचा वैताग पुन्हा एकदा उफाळून वर आला. आळस घालवण्यासाठी तो उठून आसपास चक्कर टाकायला निघाला. पुढच्याच वळणावर त्याचा एक जिवलग मित्र भेटला. काय मग, काय चालू आहे सध्या? त्याने सहज चौकशी केली. एकदम मजेत. आजच तिला घेऊन जाणार घर दाखवायला. मित्राच्या उत्तराने तोच विषय समोर आला. इकडचं तिकडचं जुजबी बोलत मित्राला कटवून तो पुन्हा एकदा निघाला. आता पुन्हा कोणी भेटू नये म्हणून नेहमीपेक्षा वेगळ्याच वाटेवर भरकटत राहिला. पण बहुतेक आज दिवस वाईटच होता त्याचा. या अशा दूरच्या जागीही त्याला पुन्हा एक जण ओळखीचाच भेटला. काय हिते इतक्या दूर कसे काय? त्या ओळखीच्याने हटकलेच. असंच आलो फिरत फिरत. तुम्ही इथे कसे काय? त्याने काहीच न सुचून विचारले. अहो, इथे या बाजूला घराचे मटेरियल चांगलं मिळतं. त्याच्याच शोधात आलो होतो. तुम्ही बांधताय की नाही घर? पुन्हा एकदा तोच विषय ऐकून तो खरंच वैतागला. काहीतरी धातूरमातूर उत्तर देऊन कसाबसा निघाला. आता त्याच्याने पुढे जावेना. काही खायची इच्छाही नव्हती म्हणून गुपचूप परत येऊन नेहमीच्या आसऱ्याला बसला. आता उद्या मात्र आळस झटकून कामाला लागलंच पाहिजे असा विचार करतच केव्हा तरी झोपेच्या अधीन झाला. सोनेरी किरणे घेऊन उगवलेला दुसरा दिवस मात्र एकदम छान होता. कालचा वैताग कुठल्या कुठे पळून गेला होता. सकाळीच सगळं आवरून तो उत्साहाने घरासाठीच्या जागेच्या शोधात निघाला. आपल्या भावी जोडीदारणीला आवडेल अशी जागा त्याला शोधायची होती. दोघांच्या संसाराला सोयीची हवीच, पण पुढे बाळालाही सोयीची हवी. आपल्या या विचारांचे त्यालाच हसू आले. अजून नाही जोडीदाराचा पत्ता आणि आपण कुठल्या कुठे पोहोचलो याची असा विचार करताच तो जागेच्या आसपास भटकून आला. आसपासचा परिसर पाहिल्याशिवाय जागा कशी आहे ते कळणारच नाही हे त्याला नक्की माहीत होतं. पुढचे 2-4 दिवस धावपळीतच गेले, पण जागा मात्र याच्या नावे झालीच. आता आळसाला थारा नाही. लवकरात लवकर घर बांधायला घ्यायला हवं. आपल्या गावात काही मजूर वगैरे मिळत नाहीत. आपलं आपल्यालाच बघायला हवंय सगळं असा विचार करत त्याने घराची आरेखणी करायला घेतली. आपण इतके भराभर काम आटपू शकतोय याबद्दल त्यालाच खूप आश्चर्य वाटत होते. घर बांधणी वाटते तितकी कठीण नाही आणि उपजत असलेल्या कौशल्याने काम फारच लवकर होतंय हे पाहून तो स्वतःवरच खुश होता. चांगल्या प्रतीच्या बांधकाम साहित्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोधणे, ते सामान घेऊन येणे हे सगळे खरे तर फार वेळखाऊ होते. पण कुठल्याशा अनामिक उत्साहाने त्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचा चंग बांधला होता. अर्ध्यावर बांधकाम होत आले होते. त्या दिवशी बाहेरून
पाहणी करताना अचानक त्याला ती दिसली. तिची नजरही खरे तर त्याच्यावरच होती. त्या पहिल्याच भेटीने दोघांच्याही मनात चलबिचल झाली. पण त्याने फारसे काही न दाखवता पुन्हा एकदा कामात व्यग्र असल्याचे आव आणला. मन मात्र तिचीच चाहूल घेत होतं. पुढच्या काही काळ असाच एकमेकांकडे बघण्यात गेले. नाही म्हणायला घराचे काम थोडे थंडावलेच. त्या दिवशी धीर करून त्याने तिच्याशी गप्पा मारल्या. आधी अशाच आजूबाजूच्या, मग थोड्या आवडीनिवडी आणि मग मनातल्या गुजगोष्टी. त्या गप्पा सरत्या सरू नयेत असेच त्याला वाटत असेल, तरी प्रत्यक्षात तसे होत नाही हेही खरेच. पुन्हा लवकरच भेटण्याच्या आणाभाका घेऊन दोघे आपापल्या रस्त्याने निघून गेले. आता मात्र घराकडे थोडं लक्ष द्यायला हवं. तिला आवडेल असं घर सजवायलाही हवं हे त्याला प्रकर्षाने वाटून गेलं. बाहेरचा भाग होताच आहे बांधून, पण थोडं आतूनही सजवूयात आणि तिला दाखवूयात असा विचार करत दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून तो आतल्या सजावटीच्या तयारीला लागला. पुढच्या 1-2 दिवसात त्याने आतल्या भिंती छान सारवून गुळगुळीत केल्या. त्याच्या प्रथेप्रमाणे पानाफुलांची नक्षी करून सजवल्या. उद्या भेटल्यावर तिला घर बघायचे आमंत्रण देण्याची मनाशी ठरवून तो स्वप्नांच्या गावात निघून गेला. दुसऱ्या दिवशीची भेट पुन्हा नेहमीचीच सारखीच नवीन आणि नव्याने ओढ लावणारी ठरली. हलकेच तिचा हात हातात घेत त्याने तिला घरी येण्याबद्दल विचारलं. लाजत लाजत तिनेही होकार दिला आणि तो आनंदाच्या झुल्यावर झुलायला लागला. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो तिला घेऊन घरापाशी आला. अजून थोडं बांधकाम बाकी होतं, पण तरी स्वतः बांधलेलं घर तिला दाखवण्याची त्याला भारीच अप्रूप होते. घरात येताच तिच्यासाठी सजवलेली भिंत पाहून ती अगदी हरकून गेली. घरातच त्याने तिला आपली जोडीदार बनण्याविषयी विचारले आणि तिच्या होकाराने सगळे घर आनंदाने भरून गेले. घराचे उरलेले बांधकाम मात्र दोघांनी जोडीने केले. आतल्या सजावटीबद्दल तिच्या खास सूचना होत्या. तिने तिला हवे तसे अगदी छान सजवून घेतले. तिच्या सहवासाने आणि मदतीने त्याच्या उत्साहाला पारावार नव्हता. कधी एकदा घर पूर्ण होतंय आणि आपण एकत्र राहायला जातोय असे त्याला होऊन गेले. आणि शेवटी एकदा तो दिवस उजाडला. एका सोनेरी संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने त्यांनी गृहप्रवेश केला. आपल्या हातांनी बांधलेलं घर पुन्हा पुन्हा कौतुकाने पाहण्यात दोघे गुंग झाले. इतक्यात जरा बाहेर जाऊन आलोच ग असं म्हणत तो बाहेर गेला. थांबा आत्ता, रात्रीचे कुठे? अशी साद घालेपर्यंत तो दिसेनासाही झाला. ती एकटीच त्या अंधाऱ्या घरात त्याची वाट बघत राहिली. बऱ्याच वेळाने तो आला, चोचीत काहीतरी घेऊन. आपल्या खोप्याच्या चिंचाळ्या दारातून आत शिरत आपण आल्याची वर्दी त्याने तिला दिली. ती थोडी रुसलीच होती. त्याने हळूच चोचीतले 4 काजवे घराच्या कानोड्यात ठेवले. त्या प्रकाशदिव्याने सुग्रणीचा खोपा उजळून निघाला. आता मात्र तिचा रुसवा कुठल्या कुठे पळून गेला आणि त्याची जागा कौतुकाने प्रेमाने घेतली. झाडावर टांगलेल्या आणि वाऱ्याने झुलणाऱ्या त्या खोप्यात सुग्रणीचे ते जोडपं सुखाने नांदू लागलं.